पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर करताना खूप जास्त मेहनत लागायची। गहू उकळामध्ये सडून घेतला जायचा आणि बराच वेळ हा गहू छान घोटून घोटून शिजवला जायचा। तेव्हा अशा टेक्स्चरची, अशा रंगाची, मस्त चवीची छान एकसंध खीर तयार व्हायची। पण पारंपरिक टेक्स्चर आणि चव असणारी ही गव्हाची खीर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी मेहनतीमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर गौरी गणपतीला अशी ही गव्हाची खीर आमच्या घरी आवर्जून बनवली जाते आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। अगदी सुंदर अशी ही खीर तयार झालेली आहे। चला तर मग ही खीर कशी बनवायची ते बघूयात। यासाठी इथे मी एक मोठी वाटी हे गहू घेतलेले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम हा गहू घेतलेला आहे। तर हा मी खास खिरीसाठी वापरला जाणारा खपली गहू घेतलेला आहे। याला बरेच जण जोड गहूसुद्धा म्हणतात आणि याची खीर जी आहे या गव्हापासून बनलेली खीर अतिशय सुंदर आणि फार चविष्ट लागते। तुम्ही नेहमीचा जो गहू असतो आपल्या घरचा त्याचीसुद्धा खीर बनवू शकताय, पण या गव्हाची खीर खूप सुंदर होते। तर शक्यतो खीर बनवताना हाच गहू वापरावा। तर आता हा गहू मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता या गव्हाचा आपल्याला कोंडा काढून घ्यायचा आहे। याला गहू पॉलिश करणं किंवा गहू सडून घेणं सुद्धा म्हटलं जातं, आमच्याकडे पॉलिश करणं असं म्हणतात। तर हा गहू तुम्ही बघू शकता असा दिसतो। आपला नेहमीचा जो गहू असतो ना त्याच्यापेक्षा थोडासा बारीक आणि लांबट असतो। खास खीर बनवण्यासाठी हा गहू वापरला जातो। तर बाजारातून आणताना तुम्ही खपली गहू किंवा खिरीचं गहू म्हटलात तर तुम्हाला अगदी सहज मिळेल, किंवा पॉलिश केलेले गहूसुद्धा अगदी सहज उपलब्ध आहेत बाजारात। तुम्ही पॉलिश केलेला गहू जरी आणला तरीही चालू शकतं, म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस करायची गरज नाही। तर आता या गव्हाचा कोंडा कसा काढायचा ते बघूयात। गव्हाचा कोंडा काढणं खूप गरजेचं आहे। गव्हाचा कोंडा जर तुम्ही नाही काढलात तर गहू व्यवस्थित शिजणार नाही आणि खीर खाताना ती तोंडामध्ये अशी कचकच लागू शकते। हा गहू जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतला असाल, खीर जास्त प्रमाणात करत असाल तर गिरणीमध्ये सुद्धा हा गहू पॉलिश करून दिला जातो, पण अगदी 2 ते 3 किलोपेक्षा जास्त असावा लागतो। तर हा गहू मी निवडून आणि पाखडून घेतलेला आहे। तर आता या गव्हाचा कोंडा काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी। तर एवढं सगळं पाणी घालायचं नाही आहे, 1 ते 2 चमचे पाणी आपल्याला हातावरती घेऊन या पद्धतीने गव्हावरती घालायचं आहे आणि हे सगळं पाणी गव्हाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। गहू हलकासा ओला झाला पाहिजे इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग गहू जास्त ओलसर होतो आणि कोंडा व्यवस्थित निघणार नाही। जर समजा पाणी तुमच्याकडून जास्त झालं, गहू जास्त ओलसर झाला असेल तर 5 मिनिट पंख्याखाली ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही हा कोंडा काढून घेऊ शकताय। घेतलेले 2 चमचे पाणी या गव्हाला मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। सगळ्या गव्हाला व्यवस्थित पाणी लागलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता गव्हाला पाणी व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण याचा कोंडा काढूयात। कोंडा काढण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं इथे मी वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडा थोडा गहू घालायचा आहे आणि आपण याचा कोंडा काढून घेणार आहोत। तर अगदी 2च मुठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गहू काढून घेते। एका वेळेला थोडंच गहू घ्यायचं, खूप जास्त एका वेळेला गहू घ्यायचं नाही आहे, कोंडा व्यवस्थित निघणार नाही। तर आता हे मिक्सरला फिरवायचं आहे। मिक्सरला फिरवताना काय करायचं आहे, मिक्सरचं बटन उलट्या बाजूने आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे पल्स मोडवर आपल्याला फिरवायचं आहे। अगदी 1च सेकंद फिरवायचं आहे। बटन चालू करायचं, लगेच बंद करायचं। अशा पद्धतीने 4 ते 5 वेळेला बटन चालू बंद करायचं आहे, म्हणजे अगदी 5 ते 6 सेकंदच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही अशा पद्धतीने हाताने चोळून बघितलात तर हाताला याचा कोंडा लागतो, म्हणजे गव्हाची साल किंवा कोंडा व्यवस्थित निघालेला आहे। खूप जास्त पण फिरवायचं नाही आहे, गव्हाचा अगदीच चुरा व्हायला नको किंवा गव्हाचे खूप जास्त तुकडे व्हायला नकोत किंवा अगदीच त्याचा रवा निघायला नको। असा हलकासा कोंडा निघाला पाहिजे असं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने थोडं थोडं गहू घेऊन आपल्याला हे मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 6 सेकंदच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। सगळा गहू मी असाच फिरवून घेतलेला आहे आणि आता हा गहू हलक्या हाताने थोडंसं चोळून घ्यायचा, म्हणजे गव्हाला जर कोंडा चिटकला असेल तर तो सुद्धा बाजूला होतो आणि हा आपल्याला आता पाखडून घ्यायचा आहे। गहू आपण हलकासा ओला करून घेतला होता, त्याच्यामुळे कोंडा या गव्हाला चिटकून राहू शकतो। हलक्या हाताने अशा पद्धतीने थोडंसं चोळून घेतलं की सगळा कोंडा बाजूला होतो। त्यानंतर या पद्धतीने हा गहू पाखडून घ्यायचा आहे आणि असा कोंडा समोर निघतो तो काढून घ्यायचा आहे। हा गहू पाकडताना शक्यतो सुपाचा वापर करायचा, म्हणजे सगळा कोंडा व्यवस्थित निघाला जातो।
तर इथे तुम्ही बघू शकता असा हा थोडा थोडा कोंडा निघत आहे। याच पद्धतीने गव्हातील सगळा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी गहू स्वच्छ करून घेतलेला आहे, कोंडा सगळा निघालेला आहे, अगदी हलकासा राहतो तो सुद्धा आपण नंतर काढून घेणार आहोत। तर हा निघालेला कोंडा जो आहे बघू शकता तुम्ही, इतका कोंडा निघालेला आहे, हा आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर आता या गव्हामध्ये जो काही हलकासा कोंडा राहिलेला आहे तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे। तर आता काय करणार आहोत, हा गहू आपण एखाद्या पातेल्यामध्ये घ्यायचा आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये राहिलेला हलकासा जो कोंडा आहे तो सुद्धा निघून जातो। तर इथे पातेल्यामध्ये गहू घेतलेला आहे, यामध्ये पाणी घालून अगदी हलक्या हाताने मी हा गहू धुवून घेते आणि हा गहू आपल्याला सगळा कोंडा निघेपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 वेळा धुतला की सगळा कोंडा निघून जातो। इथे तुम्ही पाण्यामध्ये बघू शकता हा थोडासा कोंडा जो आहे दिसत आहे। 3 ते 4 वेळा धुतल्यानंतर हा गहू अगदी स्वच्छ झालेला आहे आणि आता हा गहू आपल्याला भिजवून घ्यायचा। याच्यावरती झाकण लावून मी रात्रभर हा गहू भिजवून घेणार आहे। अगदी मऊसूद गहू शिजण्यासाठी, गहू व्यवस्थित फुटण्यासाठी हा गहू रात्रभर भिजवत ठेवणं खूप गरजेचं आहे। पण तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी 4 ते 5 तास हा गहू भिजवून घेऊ शकताय। तेवढाही वेळ नसेल तर किमान अर्धा तास तरी गहू भिजवावा लागेल। तर हा गहू मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवला होता आणि इथे तुम्ही गहू बघू शकता, गव्हाचा रंग बदललेला आहे, गहू अगदी मऊसूद असा भिजलेला आहे। असा गहू भिजला की तो छान फुटतो आणि अगदी मऊसूद शिजतो। तर हा गहू तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता, पण इथे मी कुकरचा वापर करणार आहे। कुकरमध्ये या पाण्यासकटच हा गहू मी घालते, कारण पाणी अगदी स्वच्छ आहे। 3 ते 4 वेळेला हा गहू मी स्वच्छ धुवून पाणी घातलं होतं, तर या पाण्याचा मी वापर करणार आहे। तुम्ही हवं तर बदलू शकता। तर यामध्ये अजून जास्तीचं पाणी मी घालणार नाही आहे, कारण गहू छान भिजलेला आहे, शिजायला जास्त वेळ लागणार नाही, पाणीसुद्धा जास्त लागणार नाही, इतकं पाणी पुरेसं आहे। गहू तुम्ही कमी भिजवला असाल तर थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता। गहू असा व्यवस्थित भिजवून घेतला तर तो कमी पाण्यात कमी वेळेमध्ये अगदी मऊसूद शिजला जातो। या खिरीमध्ये जर तुम्हाला खारीक खोबरं वापरायचं असेल तर त्याचे तुकडे करून या गव्हासोबतच शिजवून घ्या, म्हणजे ते सगळं अगदी मऊसूद शिजलं जातं। यामध्ये मी खारीक आणि खोबऱ्याचा वापर करणार नाही आहे, फक्त गहूच असा शिजवून घेणार आहे। तर आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी करायची, त्यानंतर गॅस बारीक करून 15 ते 20 मिनिट बारीक गॅसवरती हा गहू शिजवून घ्यायचा आहे। त्या दरम्यान शिट्ट्या झाल्या किंवा नाही झाल्या तरी काहीच हरकत नाही, बारीक गॅसवरती असा गहू शिजवल्यामुळे याच्यातील पाणी बाहेर येणार नाही, गहू खाली लागणार नाही आणि अगदी मऊसूद हा गहू शिजला जातो। गहू जर तुम्ही जास्त वेळ भिजवला नसाल तर एक 5 मिनिट जास्त कुकर गॅसवरती ठेवा, म्हणजे गहू अगदी मऊसूद शिजला जातो। तर इथे 15 ते 20 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता, कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडलेला आहे। तुम्ही इथे बघू शकताय अगदी मऊसूद असा हा गहू शिजलेला आहे, गहू अगदी छान फुटलेला आहे, खाली अजिबात लागलेला नाही आहे, मस्त असा गहू शिजला गेलेला आहे। गहू व्यवस्थित शिजला किंवा असा फुटला तरच आपली खीर जी आहे ती मस्त एकसंध आणि एकसारखी होते। यासाठी गहू भिजवून घेणं आणि बारीक गॅसवरती शिजवणं खूप गरजेचं आहे। तर गहू जर तुमचा असा फुटला नसेल, असा व्यवस्थित शिजला नसेल तर त्या गव्हाला रवीच्या साह्याने भरपूर असं घोटून घ्यावं लागतं, तर असा गहू फुटला जातो किंवा शिजला जातो। तर इथे आपला गहू छान शिजलेला आहे, खूप जास्त घोटून घ्यायची अजिबात गरज नाही। तर या पळीनेच मी हा गहू थोडासा मिक्स करून घेते किंवा थोडंसं घोटून घेते। या पद्धतीने तुमचा गहू जास्त फुटला नसेल तर रवीच्या साह्याने थोडा वेळ अशा पद्धतीने तुम्ही घोटून घेऊ शकताय। हा शिजवलेला गहू थोडासा मी मिक्स करून किंवा अशा पद्धतीने घोटून घेतला, हा थोडासा दाटसर आहे, तर आपल्याला ही खीर अजून एक 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। तर अशी दाटसर खीर आपण जर शिजवायला ठेवली तर ही खाली लागू शकते आणि त्यामुळेच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल। तर साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे, गरजेनुसार याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। तर इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी मी घातलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, ही खीर अजूनही दाटसर आहे, तर राहिलेलं अजून 1 ग्लासभर जे पाणी आहे ते सगळं पाणी यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। पाणी घातल्यानंतर हा गहू पुन्हा एकदा मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। गूळ किती घालायचा तर तुम्ही गहू मोजून घ्या, वाटीने मोजून घ्या किंवा वजनाने मोजून घेतला तरी गूळ जो आहे तो 1.5 पट घालायचा आहे। जेवढा आपण गहू घेतलेला आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला गूळ घालायचा आहे। तर या वाटीने 1 वाटी मी गहू घेतला होता, 1.5 वाटी गूळ वापरणार आहे, किंवा वजनामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम गहू होता, 450 ग्रॅम इथे मी गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही चिरून किंवा खिसूनच घेतला पाहिजे असं नाही, बारीक तुकडे करून घेतला तरी चालू शकतं, कारण खीर शिजवताना गूळ याच्यामध्ये व्यवस्थित विरघळला जातो।
तर इथे माझ्याकडे चॉकलेटी रंगाचा हा ऑर्गॅनिक गूळ आहे, हाच मी वापरते. पण तुम्हाला जर पिवळ्या किंवा केशरी रंगाचा गूळ मिळाला तर त्याचा वापर करा, खिरीला मस्त असा रंग येतो. तर हे घेतलेलं गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे. पण तुम्हाला खीर जर जास्त गोड आवडत नसेल तर गूळ याच्यातील थोडंसं तुम्ही कमी करू शकताय. ही गव्हाची खीर गूळ घातल्यानंतरच चवीला छान लागते. पण तुम्हाला जर साखर वापरायचीच असेल तर 1 वाटी गूळ घ्या आणि त्यानंतर अर्धी वाटी तुम्ही साखर घालू शकताय. फक्त साखर घालून ही खीर अजिबात चवीला छान लागणार नाही. तर इथे 1.5 वाटी हा मी गूळ घातलेला आहे. तर घातलेला गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर हे मिश्रण जे आहे खिरीचं अजूनही गरम आहे, त्यामुळे घातलेला गूळ या खिरीमध्ये पटकन विरघळला जातो. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे. अगदी बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटे ही खीर मी शिजवून घेणार आहे. तर इथे कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे. एकसारखं मिक्स करत राहायची अजिबात गरज नाही. अधूनमधून ही खीर अशा पद्धतीने ढवळून घ्यायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही. खीर ढवळण्यासाठी मुद्दाम मी अशी पसरट पळी घेतलेली आहे. गोल वाटीसारखी आकाराची पळी घेतलात तर मिश्रण खाली लागलेलं त्याच्यामध्येच अडकून राहतं. तर इथे एकदा मी ढवळून घेतलं आणि अधूनमधून असंच मी ढवळत राहणार आहे आणि 10 ते 15 मिनिटे ही खीर शिजवून घेणार आहे. तर इथे बारीक गॅसवरती अधूनमधून ढवळत 10 मिनिटे झालेली आहेत. खीर मस्त दाटसर होत आलेली आहे आणि मस्त याचा सुवाससुद्धा येत आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर इथे मी काजू घालते. हे काजू तुम्ही हवं तर तुपावरती थोडेसे फ्राय करून सुद्धा घालू शकताय. ही खीर आणखीन 5 मिनिट मी शिजवणार आहे. याच्यासोबतच हे काजूसुद्धा शिजले जातील. यासोबतच तुम्ही इथे बदामाचे, खोबऱ्याचे काप, चारोळी काहीही घालू शकता किंवा काहीच न घालता जरी ही खीर बनवली तरीसुद्धा खूप छान लागते. तर इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप घालून छान अशी ही खीर मिक्स करून घेते. तर आता या खिरीचा मस्त खमंग सुवास येण्यासाठी याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे जायफळ. तर इथे मी एक मध्यम आकाराचा जायफळ घेतलेला आहे. तर याच्यातील अर्ध जायफळ मी किसून घालते. तुम्ही याची पावडर करून सुद्धा घालू शकता. यासोबतच एक छोटासा तुकडा सुंठेचा मी घेतलेला आहे आणि हे सुद्धा मी किसून घालते. याची सुद्धा तुम्ही पावडर करून घालू शकता. अगदी एक छोटासा चमचाभर होईल इतकी पावडर मी सुंठीची घातलेली आहे. 1 चमचा इथे वेलदोडीची पावडर घालते. तुम्ही हवं तर याच्यामध्ये बडीशेप थोडीशी भाजून त्याचीसुद्धा पावडर करून यामध्ये घालू शकता. खूप छान स्वाद लागतो. यासोबतच भाजलेली खसखस यामध्ये तुम्ही चमचाभर घातला तरीसुद्धा खूप छान स्वाद येतो. तर आता घातलेलं सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आणि आता बारीक गॅसवरती आणखीन 5 मिनिट आपल्याला ही खीर शिजवायची आहे. 5 मिनिटे ही खीर शिजवल्यानंतर ही खीर आपली तयार आहे. पण आता याच्यामध्ये मी दूध घालणार आहे. तर दूध घातल्यानंतर शेवटचे 5 मिनिट मी ही खीर शिजवणार आहे. पण तुम्हाला दूध घालायचं नसेल, दूध न घालता 5 मिनिटे ही खीर शिजवून घ्या, तुमची खीर तयार आहे. पण दूध घातल्यामुळे अगदी छान असा स्वाद या खिरीचा येतो. अगदी बासुंदीसारखी ही खीर तयार होते. तर इथे मी अर्धा लिटर दूध घालते. तर दुधाचं असं काही प्रमाण आहे, तुम्ही यापेक्षा जास्त दूध घालू शकता, यापेक्षा कमीसुद्धा दूध घालू शकता. पण तुम्हाला दूध आवडत नसेल, नाही घातला तरी चालू शकतं. तर दूध घातल्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आणखीन एक 5 मिनिट आपण ही खीर शिजवून घेणार आहोत. दूध जर तुम्ही जास्त वापरलं असाल तर जोपर्यंत ही खीर थोडीशी दाटसर होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. दूधसुद्धा या खिरीबरोबर शिजलं जातं आणि छान अगदी बासुंदीसारखा स्वाद या खिरीचा येतो. तर आता पुन्हा 5 मिनिटे अगदी बारीक गॅसवरती अधूनमधून ढवळत ही खीर मी शिजवून घेते. तर इथे साधारण 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि खीर जी आहे आपली जवळजवळ तयार झालेली आहे. साईडला जे काठाला लागलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं. खीर व्यवस्थित मिक्स करायची आणि ही खीर आता आपली तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. ही खीर आता तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर ही खीर दाटसर होते. त्यामुळे सुरुवातीला करतानाच थोडीशी पातळ करा, म्हणजे आपण खायच्या वेळेला अगदी परफेक्ट अशी खीर तयार होते. इथे तुम्ही बघू शकता खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशी ही दाटसर झालेली आहे. तर इथे परफेक्ट गव्हाची ही आपली खीर जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक चवीची आणि टेक्स्चरची ही खीर आपण बनवलेली आहे. तर ही खीर बनवायची झटपट, कमी त्रासाची आणि सोपी पद्धत वापरून तुम्हीसुद्धा अशी ही गव्हाची खीर जरूर बनवून बघा. तर ही खीर आता आपण सर्व करूयात. तर या खिरीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट ही गव्हाची खीर बनवून तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ही गव्हाची खीर जरूर बनवून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.